पंतप्रधान सरन्यायाधीश भेटीनं अनेक प्रश्न निर्माण झाले। बेकायदेशीर कृत्यांना अभय आणि धार्मिक अधिष्ठान मिळालं, सामनातून भेटीवर टीका। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। सर्वोच्च न्यायालय केजरीवालांकडून अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा 2 स्वतंत्र याचिका दाखल। आज ठाकरे गटाकडून आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन केलं जाणार। सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी ठाकरे गट करणार। ठाकरे गट आज सरन्यायाधीशांना विनंती करणार। 17 तारखेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण होणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची माहिती। आणि कामगारांना विलंबानं वेतन, अनेक कर्मचाऱ्यांचे बँक हप्ते थकले। वेळेवर पगार देण्याच्या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचे आयुक्त भूषण गगराणींना पत्र। राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली असं म्हटलेलं आहे श्रीरंग बर्गे यांनी। मुख्यमंत्र्यांनी 1 एप्रिल 2020 पासून पगारवाढ देणार असल्याचं सांगितलेलं होतं। प्रत्यक्षात एप्रिल 2024 पासून पगारवाढ देण्यात येणार आहे असं श्रीरंग बर्गे यांचं म्हणणं आहे। सरकारनं कर्मचाऱ्यांचे 4 वर्षाचे पैसे ढापले असा गंभीर आरोप श्रीरंग बर्गे यांनी केला आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं होतं की 1/4/20 पासून 6,500 सरसकट मूळ वेतनात कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्यात येईल म्हणून। पण प्रत्यक्षात जे काल मिनिट्स आलेत त्या मिनिट्समध्ये असं म्हटलंय की एप्रिल 24 पासून ही वाढ देणार। याचाच अर्थ की सरकारने याच्यात शुद्ध फसवणूक केली आहे। 21 पासूनचा 20 पासूनचा फरक दिलेला नाही, म्हणजे जवळजवळ 3-4 वर्ष आमचं कर्मचाऱ्यांचे त्यांनी पैसे ढापलेत असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या बॅनरसोबत छेडछाड झाल्याचा प्रकार घडलाय। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरे गटाची मानसिकता खालावली आहे अशा शब्दात योगेश कदम यांनी टीका केली आहे। दापोली मतदारसंघातील महिला ठाकरे गटाला उत्तर देतील असं योगेश कदम यांनी म्हटलंय। माझ्या पत्नीच्या बाबतीत असं करणं ते कदाचित विसरले की माझी ती जरी पत्नी असेल तरी सुद्धा ती एकाची एक मुलगी आहे, एक स्वतः ती आई आहे, बहीण आहे। आणि अशा महिलेच्या बाबतीमध्ये असं कृत्य करणं मला वाटतं हे उभाटाने त्यांच्या डोळ्यासमोर दिसणारा त्यांच्या पराभवामुळे त्यांच्या आता त्यांची मानसिकता खालावलेली आहे। त्यांची मानसिक स्थिती आता ही डगमगलेली आहे आणि डोळ्यासमोर दिसणारा पराभव त्यांना दिसतोय, डोळ्यासमोर असणारा पराभव त्यांना दिसतोय। आणि महिलांच्या बाबतीमध्ये आदर त्यांच्या मनामध्ये किती आहे हे याच्यातून लक्षात येतं। ह्याचं उत्तर मी देण्यापेक्षा दापोली मतदारसंघामधल्या महिला मतदार ह्याला निवडणुकीत उत्तर देतील। एसटी महामंडळ 9 वर्षांनंतर नफ्यामध्ये। ऑगस्ट महिन्यामध्ये एसटीला 16,86,61,00,000 रुपयांचा नफा। एसटीला चांगले दिवस, 31 पैकी 20 विभागांना नफा। 2024-25 करता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। मात्र जातवैधता प्रमाणपत्राअभावी अनुसूचित जाती जमातीमधील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती। एकविरा देवी विकास आराखडा मार्गी। पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यारंभ आदेश। कार्ला इथल्या एकविरा देवी मंदिर, लेणी जतन आणि संवर्धनासह परिसराचा विकास करण्याला मान्यता।